जिल्ह्यात सद्यस्थितीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत फार कमी होत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। हे प्रमाण समप्रमाणात आणण्यासाठी गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते। बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बाबूसाहेब नागरगोजे, अशासकीय सदस्य सुधा कांक्रिया यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। या बाबीचे गांभीर्य लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांनी दक्षपणे काम करत जिल्ह्यात अनधिकृतपणे गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची माहिती घेऊन केंद्रांची तपासणी करावी आणि तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देशही यावेळी साळीमठ यांनी दिले। मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण समान राहील या दृष्टीने गाव पातळीवर मुलींच्या जन्माविषयी नागरिकांच्या विचारात बदल होण्याकरता जनजागृती करावी। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांची याकाळी मदत घेण्यात यावी। औषधी दुकानांमधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा दुकानांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी टीबी निर्मूलन कार्यक्रम, सुरक्षित मातृत्व कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियान, लसीकरण या विषयांचाही विस्तृत आढावा घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।